आज आपण पाहणार आहोत बेसिक ऑफ AutoCAD. AutoCAD सॉफ्टवेअर हे कुठल्या कंपनीने काढलेलं आहे? त्या कंपनीचं नाव काय आहे? तर Autodesk नावाची ती कंपनी आहे. त्याचे डेव्हलपर कोण आहेत? जॉन वॉकर प्लस 12 अदर प्रोग्रामर. हे केव्हा पब्लिश केले गेले? डिसेंबर 1982 मध्ये. Autodesk कंपनीने वेगवेगळी सॉफ्टवेअर प्रोव्हाईड केली आहेत. लाइक AutoCAD, Revit, 3D Max, एक्सेट्रा. व्हॉट इज द लाँग फॉर्म ऑफ CAD अँड CADD? तर CADचं लाँग फॉर्म काय आहे? कॉम्प्युटर एडेड डिझाइन. आणि CADDचं लाँग फॉर्म काय आहे? कॉम्प्युटर एडेड डिझाइन, ड्रॉइंग अँड ड्राफ्टिंग. AutoCADमध्ये आपण कुठल्या टाइप्सच्या ड्रॉइंग पाहणार आहोत? फर्स्ट 2D, ज्याला आपण 2 डायमेन्शन असं म्हणतो. सेकंड आयसोमेट्रिक आणि थर्ड 3D, ज्याला आपण 3 डायमेन्शन असं म्हणतो. ज्यावेळी आपण 2D मध्ये काम करणार आहोत, त्यावेळी त्याचा वर्कस्पेस सिलेक्ट करायचा आहे, ड्राफ्टिंग अँड एनोटेशन. ज्यावेळी आपण आयसोमेट्रिकमध्ये काम करणार आहोत, त्यावेळी त्याचा वर्कस्पेस सिलेक्ट करायचा आहे, ड्राफ्टिंग अँड एनोटेशन सेम. आणि ज्यावेळी आपण 3D मध्ये काम करणार आहोत, त्यावेळी त्याचा वर्कस्पेस काय सिलेक्ट करायचा आहे? 3D बेसिक अँड 3D मॉडेलिंग. सपोज एखादी ड्रॉइंग मी ड्रॉ केली आहे आणि ती सेव्ह केली आहे. त्यानंतर मला ती ओपन करायची आहे, त्यासाठी ओपनवरती क्लिक करायचं आहे. ज्या नावाने आपण ती ड्रॉइंग सेव्ह केली आहे, त्यावरती क्लिक करायचंय. सपोज मी ड्रॉइंग 1 नावाने सेव्ह केली होती, त्यामुळे मी ड्रॉइंग 1 वरती क्लिक केलं. त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचंय, जेणेकरून तुम्हाला ती फाईल ओपन झालेली दिसेल. आता मला एखादी नवीन ड्रॉइंग ड्रॉ करायचंय, त्यासाठी न्यू वरती क्लिक करायचं आहे. ड्रॉइंगला स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक सेटिंग करून घ्यायचे. आता मी 2 डायमेन्शनमध्ये काम करणार आहे, त्यासाठी इथे जायचंय. ज्यावेळी आपण 2 डायमेन्शनमध्ये काम करणार आहोत, त्यावेळी त्याचा वर्कस्पेस काय सिलेक्ट करायचा आहे? ड्राफ्टिंग अँड एनोटेशन. त्यामुळे मी ड्राफ्टिंग अँड एनोटेशनला सिलेक्ट केलं. आता आपल्याला सेटिंग ऑफ युनिट करायचंय, त्यासाठी शॉर्टकट की काय आहे? UN एंटर. तुम्ही इथूनही चेंजेस करू शकता किंवा इथे जायचं आहे. त्यानंतर ड्रॉइंग अँड युटिलिटीज. त्यानंतर युनिट्सवरती क्लिक करायचंय. इथे काय दाखवलंय? टाइप आर्किटेक्चरल. हे केव्हा सिलेक्ट करायचे? ज्यावेळी तुम्ही फीट इंचेसमध्ये काम करणार आहात. डेसिमल केव्हा सिलेक्ट करायचे? ज्यावेळी तुम्ही मीटर्स, सेंटीमीटर्स, मिलीमीटर्समध्ये काम करणार आहे. तर मी इथे डेसिमल सिलेक्ट केलं. त्यानंतर प्रिसिजन स्केल काय ठेवायची आहे? 0.00. इथे काय दाखवते? इन्सर्शन स्केल. एखादी डायग्रामची डायमेन्शन किंवा व्हॅल्यू जर मीटर्समध्ये दिलेली असेल, तर आपल्याला इथे मीटर्स सिलेक्ट करायचंय. जर सेंटीमीटर्समध्ये दिलं असेल, तर सेंटीमीटर्स आणि जर मिलीमीटर्समध्ये दिलं असेल, तर मिलीमीटर्स. मी इथे मीटर्स सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे इंटरनॅशनल, देन ओके. हे झालं सेटिंग ऑफ युनिट. आता आपल्याला सेटिंग ऑफ लिमिट करायचंय, त्यासाठी शॉर्टकट की काय आहे? LIM एंटर. आता काय म्हणताय? स्पेसिफाय लोअर लेफ्ट कॉर्नर, त्यासाठी मी 0 व्हॅल्यू पुट केली. त्यानंतर सेकंड बॉक्समध्ये एंटर करण्यासाठी कॉमाचा यूज करायचा आहे. प्रेस कॉमा, देन 0, एंटर. इथे काय म्हणताय? स्पेसिफाय अप्पर राइट कॉर्नर. तुम्ही इथे कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता तुमच्या मनाने. मी घेतली फॉर एक्झाम्पल 300, 200. एक्सची व्हॅल्यू आहे 300, वायची व्हॅल्यू आहे 200. हे वाय. याची व्हॅल्यू काय आहे? 200. एंटर. आता आपण जी वायची व्हॅल्यू 200 टाकली होती, ती बरोबर आहे का? हे क्रॉस चेक करायचंय. त्यासाठी क्रॉस चेकिंगसाठी काय करणार आहोत? Z, एंटर, A, एंटर. मेजरवरती जायचं आहे. त्यानंतर डिस्टन्स आणि इथून एक लाईन ड्रॉ करायची. बॉक्समध्ये काय दाखवतंय? 200. जर तुमचं इथे 196 जरी आलं असेल, तर ते जवळपास 200च्या जवळपास आहे. त्यामुळे ते तुमचं करेक्ट असणार आहे. त्यानंतर एस्केप प्रेस करा.
आता आपल्याला हे लाईन्स इथे पण दिसतायत आणि इथे पण दिसतायत. आता आपल्याला ग्रिड डिस्प्ले केल्यानंतर हे लाईन फक्त काही भागावरती दिसणार आहेत. त्यासाठी आपल्याला ग्रिड डिस्प्लेसाठी आपल्याला शॉर्टकट की काय यूज करायचं आहे? GRIDD एंटर. इथे काय करायचं आहे, कुठलीही तुम्ही इव्हन नंबर टाकू शकता. फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, 8 मी इथे 2 पुट केलं. देन एंटर. हे पहा तुम्हाला असं दिसेल. आता आपल्याला यू-सी-एस आयकॉन सेटिंग करायचंय. त्यासाठी इथे जायचं आहे. देन राइट क्लिक, यू-सी-एस आयकॉन सेटिंग. नंतर शो यू-सी-एस आयकॉन ॲट ओरिजिन वरती क्लिक करायचंय. हे इथलं तुम्हाला इथं गेलेलं दिसेल. आता तुम्ही इथे ड्रॉइंग ड्रॉ करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.